नमस्कार, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 25 मार्च 2025। तर आपला अंदाज हा आजचा आहे तर लाईव्ह। यामध्ये आज प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे? कर्नाटक राज्यामध्ये काल पाऊस पडलेला आहे आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा काल थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये एक बातम्याच्या हवाले माहिती सांगतो। पण आज पण काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे आपल्या राज्यामध्ये, आपल्या राज्याच्या काही जिल्ह्यातील काही भागामध्ये। तो प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रामध्येच पावसाची शक्यता आहे। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। तर सावंतवाडी आणि आजरा इथे पण आज पावसाची शक्यता आहे। हा पाऊस वादळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। वादळी विजेच्या कडकडासह पाऊस दुपारच्या नंतर 2च्या नंतर पावसाची शक्यता आहे। 2-3च्या नंतर कधी तो रात्री 8 वाजेपर्यंत पावसाचं वातावरण म्हणजे पडू शकतो आणि पाऊस हा 15-20 मिनिटे किंवा अर्धा तासापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे जास्तीत जास्त। सावंतवाडी, आजरा आणि सांगली जिल्ह्यामधील कुर्डवाडी इथे पण पावसाची शक्यता आहे। जत, आटपाडी, पंढरपूर इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे। आणि कर्नाटक वैजापूर इथे सुद्धा कर्नाटक राज्यामधील वैजापूर इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे। मुख्यत्वे जास्त पाऊस हा कर्नाटक राज्यामध्ये पडत आहे, पण तोच भाग म्हणून थोड्या आपल्या राज्याच्या बॉर्डरलगत तालुके आहेत त्या भागामध्येच पावसाची शक्यता आहे। आणि बीड जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये, बीडचा जो पश्चिम भाग आहे तिथे एकदम बॉर्डर लाईनचा भाग आहे बीडचा आणि सोलापूर जिल्ह्याचा काही भागामध्ये तिथे सुद्धा म्हणजे धाराशिवचा तिथे थोडेफार प्रमाणामध्ये ढग वातावरण तुम्हाला दिसून येईल काहीतरी प्रमाणामध्ये। धाराशिव जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि एकंदर पाहिलं तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण दिसू शकेल। आणि तापमानामध्ये वाढ होईल। मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये सुद्धा तापमानामध्ये वाढ होईल। विदर्भामध्ये सुद्धा कोरडे वातावरण राहील। अमरावती विभागामध्ये सुद्धा कोरडे वातावरण, तापमानामध्ये वाढ। आणि नाशिक विभागामध्ये सुद्धा तापमानामध्ये वाढ आणि कोरडे वातावरण। मुंबई, ठाणे इकडे सुद्धा कोरडे वातावरण, तापमानामध्ये वाढ। मुख्यत्वे फक्त याच जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आणि सांगली या जिल्ह्यामध्येच, या 3 जिल्ह्यामध्येच पावसाची शक्यता आहे। आणि ही जी गावं सांगितलेली त्यामध्येच पावसाची शक्यता आहे। परत अजून त्या गावाचे नाव सांगतो म्हणजे त्या भागामध्येच पावसाची शक्यता आहे। सावंतवाडी, आटपाडी, त्यामध्ये जत, आटपाडी आणि पंढरपूर, तुळजापूर भागामध्ये तुळजापूर तालुक्यामध्ये सुद्धा 1-2 ठिकाणी पाऊस म्हणजे तुळजापूर तालुक्यामध्ये सुद्धा 1-2 ठिकाणी पाऊस पडू शकतो किंवा तिथं एक शक्यता आहे। तिथं पाऊस पडण्याची शक्यता तिथं खूप कमी, पण तिथं पण शक्यता आहे पावसाची। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे, पण तिथं पाऊस पडेल की नाही अजून समजा पंढरपूर इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे। आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर इथे पावसाची शक्यता आहे, पण पाऊस शक्यता आहे, फक्त तिथे पाऊस पडेलच असं तिथं शाश्वती नाही आहे। तर हा झाला आपला अंदाज। माऊली चिकणे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।